ह्या मंदिरातील खूप मोठं रहस्य तुम्हाला आज या माझ्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, राधे राधे सर्वांना। तुम्हा सर्वांचं पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करीत आहे। तर मी आलेली होती रामटेकमधील, नागपूर जवळील रामटेकमधील राम मंदिरामध्ये। तर हे 300 वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे आणि ह्या मंदिराला लोक खूप अशी मान्यता देतात। तर ह्या मंदिरामध्ये वर चढल्यानंतर बघू शकता की किती सुंदर दृश्य आहे की बघतच राहावं असं वाटते। आणि याच्या साईडलाच एक छोटासा मंदिर आहे, इथं लोक येऊन पूजा वगैरे करतात, त्याच्यानंतरच वर चढतात। तर मी पूजा वगैरे केलेली होती आणि वर चढलेली होती आणि इथून बघू शकता की किती सुंदर असा दृश्य आहे। आणि मी पावसाळ्यामध्येच आलेली होती, आता नुकताच पावसाळा गेलेला आहे त्याच्यामुळे इथं बघू शकता किती हिरवीगार असे आहे आणि साईडला इथं नदी पण आहे। खूप असा सुंदर आभाळाचा दृश्य बघायला मिळते आणि हा आहे पूर्ण रामटेकमधील राम मंदिराचा संपूर्ण व्ह्यू। तर इथं इतका शांत आणि सुंदर वाटते, तिथं गर्दी पण नाही राहत जास्त आणि खूप सुंदर वाटते, म्हणून मी इथं थोडे फोटोज वगैरे काढली, आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ वगैरे काढले। तर बघू शकता की मी इथं मस्त असे व्हिडिओ वगैरे काढलेली होती। याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला पण मिळेल आणि याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी मिनी ब्लॉग टाकलेली आहे। आता इथं साईडला समोर बघू शकता की हे आहे विष्णू अवतार व राम मंदिर याला म्हणतात, जो की तिथंच आहे। आणि ह्या नंदी महाराजच्या पोटाखालून जे लोक निघतात की जे लोक पाप नाही करत अशी इथं मान्यता आहे। तर हे कितपत सत्य आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला होती गर्ल्स प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी इथून निघलेली नव्हती, ही माझी मैत्रीणच निघलेली होती आणि बिचारीने एकही पाप केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही तिथून ही चांगल्या प्रकारे बाहेर निघलेली आहे। आणि ही हिला खूप असे भक्तिभाव करणे खूप आवडते आणि मला पण, म्हणून आम्ही इथेच गेलेलो होतो फिरायला। तर राधे राधे सर्वांना। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि समोर कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल लाईव्ह वगैरे मला कमेंटमध्ये कळवत जा, मला चांगले आणखी प्रोत्साहन मिळते। तर राधे राधे सर्वांना।